सो आम्ही आता पोहोचलोय सप्तेश्वर मंदिराच्या इथे। तुम्ही जर बाजूला पाहाल तर इकडे खूप सारं जंगलच आहे। सप्तेश्वरचे अस्सल सौंदर्य हे पावसाळ्यातच अनुभवायला मिळते। गर्द झाडी आणि बायोडायव्हर्सिटीने भरलेली ही जागा अनुभवताना मनाला कमालीची शांतता प्राप्त होते। सप्तेश्वर मंदिराला बाहेर मोठा सभामंडप आहे, त्यामध्ये नंदी विराजमान आहेत। मुख्य गाभाऱ्यात भगवान शंकराची पिंडी आहे आणि मंदिरासमोर आहे तुळशीचे वृंदावन। मंदिरातून दिसणारे 7 दरवाजे असणारे स्ट्रक्चर लक्ष वेधून घेते आणि पावलं आपोआप त्या दिशेने वळतात। या मंदिरातील सर्वात कमालीची गोष्ट म्हणजे येथील पाण्याची कुंड। कुंडाचे बांधकाम चिराच्या दगडापासून केले आहे। कुंडामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत। वरून येणारे 7 पाण्याचे झरे या छोट्या कुंडात एकत्र येतात आणि मग गोमुखातून हे पाणी या मोठ्या कुंडात पडते। 7 झरे जिथे एक प्रवाह बनतात त्या ठिकाणी 2 मोठ्या पिंडी आहेत। बाराही महिने हे कुंड जलप्रवाहित असते आणि पाणी एकदम स्वच्छ असते। पाण्यात पाय बुडवताच पाण्यातील मासे पायाजवळ गोळा होतात। या रम्य परिसरातून निघावं असं वाटतच नाही। सप्तेश्वरला दिलेली ही माझी दुसरी भेट। अशी जागा पुन्हा पुन्हा एक्सप्लोर करायला का नाही आवडणार। तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर आवर्जून या ठिकाणाला भेट द्या। व्हिडिओ आणि लोकेशन दोन्ही कसे वाटले मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन लोकेशन्सबद्दल व्हिडिओ पाहता येतील। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, धन्यवाद।